आणि अनेक घटस्फोटाच्या ज्या केसेस आहेत त्या ह्या सोशल मीडियाच्या इनसेन्सिबल वापरामुळे अनेक कुटुंबांमध्ये हे प्रॉब्लेम होत आहेत. अशा लोकांना डिप्रेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. लोक आजकाल म्हणतात की मैंने रात को 10 बजे शुरू किया, 3 बजे तक पूरा सीरीज खतम कर दिया. त्याने त्या मुलाने खिडकीच्या पडद्याला फास लावून स्वतःचा जीव घेतला होता. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला उपाय जर मला सांगायचा असेल, सिंपल उपाय, आणि 93% विद्यार्थी हे ऑनलाईन गेम्स प्रिफर करतात मैदानी गेम्सपेक्षा. याला बऱ्याचशा अंशी पॅरेंट्स जबाबदार आहेत. अनेक जणांनी उत्तरं दिले. अमेझॉन प्राईम असेल, हॉटस्टार असेल. तो म्हटला की हे कोणीही आमचे स्पर्धक नाहीयेत. आर बिगेस्ट कॉम्पिटिटर इज ह्युमन स्लीप. 7 वाजता व्हायरन वाजला, 8 वाजेपर्यंत घरातले टीव्ही, मोबाईल फोन सगळे बंद होतात. आपल्या ऑफिसची कामे असो किंवा मनोरंजन, डिजिटल जगामध्ये राहणं हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आपण सगळेच डिजिटल उपकरणावर इतके अवलंबून आहोत की आपण त्याच्याशिवाय थोडा वेळ देखील दूर राहू शकत नाही. सकाळपासून ते रात्रीपर्यंत 24 तास आपल्या हातात मोबाईल असतो. पण आपल्या या सवयीमुळे आपल्या जीवनशैलीवर त्याचा काय परिणाम होत असेल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अशावेळी डिजिटल डिटॉक्सची संकल्पना लक्षात येते. पण हा नेमका प्रकार आहे तरी काय? या संदर्भात अधिक माहिती आज आपण श्री ज्ञानेश्वर नेरकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सरांचा जवळपास 20 वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात अनुभव असून सध्या ते डिजिटल वेलनेस, फोकस आणि माइंडसेट कन्सल्टंट, ट्रेनर आणि कोच म्हणून कार्यरत आहेत. चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया. नमस्कार सर, तुमचे उहापोह या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. धन्यवाद प्रिया. आज आपण डिजिटल वेलबिंग आणि डिजिटल डिटॉक्स या विषयावर बोलणार आहोत. काय आहे हा विषय आणि या विषयावर बोलणे का महत्त्वाचे आहे? खूप छान प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे प्रिया हा. काही दिवसांपूर्वी मी एक चारोळी ऐकली होती. हिंदीत आहे पण नक्कीच समजेल आपल्या प्रेक्षकांना. की एक जमाना था जब टेलिफोन वायर से बंधा हुआ था. तुम्हाला आठवत असेल की आपल्या लहानपणी टेलिफोनचे जे बॉक्सेस यायचे त्याला आपण हाताने असं डायल करायचो तो नंबर, आणि त्याचा जो रिसिव्हर होता त्याला खूप मोठी अशी वायर असायची. तर त्याच्याशी संबंधित ही चारोळी आहे की एक जमाना था जब टेलीफोन वायर से बंधा हुआ था और आदमी आजाद था. आज टेलीफोन तो वायर से आजाद हो गया. मोबाइल फोन त्याला वायर नहीं है. हो ना. आज टेलीफोन तो वायर से आजाद हो गया लेकिन आदमी फोन से बंधा हुआ है. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरूनच कळतं की आपल्याला आज डिजिटल डिटॉक्सची गरज काय आहे. कारण 24 तास आपण सर्वच जण लहानांपासून मोठ्यांपर्यंत तंत्रज्ञानाने, मोबाईल आणि तत्सम उपकरणांनी आपण वी आर सराउंडेड बाय ऑल द गॅजेट्स. आणि खरं सांगायचं तर त्याच्यात चुकीचं काही आहे का? नाही, कारण तंत्रज्ञान ही आज आपली काळाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झालेला आहे. मात्र तंत्रज्ञानाचा संवेदनशील वापर आणि असंवेदनशील वापर, तंत्रज्ञान आणि मोबाईल आणि तत्सम उपकरणं म्हणजे आपण त्याला म्हणूया टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्स, यांचा संवेदनशील वापर आणि असंवेदनशील वापर याच्यात खूप धूसर रेषा आहे, थीन डिमार्केशन लाईन आहे. आणि ती जर आपण समजू नाही शकलो तर त्या असंवेदनशील वापराने आपल्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्यावर जे भयावह परिणाम आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसत आहेत त्याच्यावर आपल्याला नक्कीच विचार करायची वेळ आली आहे. आणि म्हणूनच डिजिटल वेलबिंग हा टॉपिक आज काळाची गरज झाली आहे. आणि प्रत्येकाला हे जो कोणी व्यक्ती, मग तो 8 वर्षाचा असो की 80 वर्षाचा असो, ज्याच्या हातात हे 6 इंचाचं गॅजेट आहे त्या प्रत्येकाला डिजिटल वेलबिंग विषय समजून घेणं गरजेचं झालं आहे. खरं आहे. सर, तुम्ही सांगितलात की असंवेदनशील वापरामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक आरोग्यावर परिणाम होतो. बरोबर. तर तुम्ही आम्हाला उदाहरण देऊन याबद्दल सांगाल का? हो, नक्कीच प्रिया. आपण ज्यावेळेस शारीरिक परिणामांबद्दल विचार करतो तर त्याचं अगदी साधं उदाहरण, आपल्या हातात ज्यावेळेस मोबाईल असतो किंवा कुठलाही स्क्रीन टाईम आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये इतके गुंतलेलो असतो, तासनतास त्या स्क्रीनकडे आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस आपण आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करायला विसरतो. आणि आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल
ही आपल्या डोळ्यामध्ये ओलावा निर्माण करत असते आणि हा डोळ्यांचा ओलावा हा आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी असलेलं टॉनिक आहे. आणि म्हणून आपण ती डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप कमी केल्याने किंवा कम्प्लिटली थांबवल्याने डोळ्यांमध्ये जो कोरडेपणा तयार होतो त्याच्याने अनेक डोळ्यांचे आजार आता उद्भवायला लागले आहेत. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर कोरोना पिरियडमध्ये डॉक्टरांकडे डोळ्यांच्या आजारांचे, एस्पेशली लहान मुलांचे सगळ्यात जास्त केसेस होत्या. ड्राय आय सिंड्रोम त्याला म्हणतात. डोळ्यात चुरचुर होणे, डोळ्यांची आग होणे, अंधुक दिसायला लागणे, हे सगळे हे शारीरिक परिणाम झाले. अनेक उदाहरणं आहेत, पण एक एक उदाहरणं आपण बघूया. मानसिक आरोग्य, अनेक संशोधनं झाली आहेत. आफ्टर अ लॉट ऑफ रिसर्च आता हे प्रूव्ह झालं आहे की ज्या लोकांचा ऑनलाईन प्रेझेन्स हा अनकॉन्शियस असतो, म्हणजे ऑनलाईन जगात वावरताना जे हेतुपूर्वक वावरत नाहीत, तासनतास सोशल मीडियावर खेळलेले असतात, अशा लोकांना डिप्रेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि परत तेच आपल्या पुण्यातलंच उदाहरण सांगतो. काही दिवसांपूर्वी आपल्या पुण्यातल्याच एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात आलं होतं की आजकाल सायकॅट्रिस्टकडे सगळ्यात जास्त ज्या केसेस येत आहेत त्या फोमो डिसीजच्या आहेत. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे अनेक लोक सोशल मीडियावर जाऊन दुसऱ्या लोकांच्या जीवनाचं ग्रीन पिक्चर बघून त्यांना असं वाटतं की त्यांच्या जीवनात खूप काय मिस होतं आहे. आधी ही फोमो फक्त टर्म होती, मात्र प्रिया मी तुम्हाला सांगेल की आता तो एक आजारात परिवर्तन झालं आहे आणि हे मानसिक आजार अनेक जण त्या आजाराला बळी पडत आहेत. हे झालं मानसिक उदाहरण. कौटुंबिक, डेफिनेटली आज घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल असतो. पती पत्नीचं उदाहरण द्यायचं झालं तर जो वेळ त्यांनी एकमेकांना द्यायला पाहिजे या नात्यामध्ये, आपल्याकडे विवाह ही एक संस्था आपण म्हणतो, त्या विवाह संस्थेमध्ये पती आणि पत्नीने एकमेकांना वेळ देणं हे खूप गरजेचं आहे. मात्र घरी आल्यानंतर, आणि आजकाल आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये जवळजवळ एव्हरी कपल वर्क्स, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या कार्यक्षेत्रात काम करतात आणि ते कपल घरी आल्यानंतर पण ज्यावेळेस मोबाईलमध्येच असतात, याच्याने एक तर कुठेतरी अविश्वासाचा धागा निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये एकमेकांना वेळ न दिल्यामुळे चिडचिड वाढते आणि अनेक घटस्फोटाच्या ज्या केसेस आहेत त्या ह्या सोशल मीडियाच्या इनसेन्सिबल वापरामुळे अनेक कुटुंबांमध्ये हे प्रॉब्लेम होत आहेत. आणि हा झाला कपलचा अनुभव. मात्र इव्हन पॅरेंट्स आणि चिल्ड्रन, म्हणजे मागे एक स्टडी केला गेला ज्याच्यामध्ये 74% पालकांनी हे मान्य केलं की त्यांच्या अति स्क्रीन टाईममुळे त्यांच्या मुलांमधला जो दुवा आहे, एक ज्याला आपण म्हणतो की स्मूथनेस ऑफ रिलेशनशिप, तो खूप कमी होतो हे पालकांनीही मान्य केलं आहे. हा झाला कौटुंबिक परिणाम. आणि ज्यावेळेस आपण सामाजिक परिणामाची गोष्ट करतो तर आपण वी आर सोशल ॲनिमल्स, बरोबर. म्हणजे असं म्हटलं जातं की वी ह्युमन बीइंग्स आर वायर्ड फॉर कनेक्शन्स, बट दोज कनेक्शन्स आर नीड टू बी रिअल कनेक्शन्स. मात्र आता आपण सोशल मीडियाच्या आभासी जगात इतके वावरत असतो आणि त्याच्यामुळे आपण जरी कुठल्या सामाजिक कार्यात गेलो, एखाद्या म्हणजे इव्हेंटला गेलो, तिथेसुद्धा आपला हा 6 इंचाचा मित्र आपल्याबरोबर कायम असतो आणि आपण कोण आपल्याशी बोलतोय त्याच्याकडे, तो बोलत असताना सुद्धा आपले नोटिफिकेशन वाचतात, आपण ते चेक करतो आणि त्याच्याने आपले जे कनेक्शन्स आहेत ते दिवसेंदिवस लूज होत चालले आहे. आणि त्याच्यामुळे इव्हन वर्क प्लेसेसवर सुद्धा मीटिंग्समध्ये लोक आपला मोबाईल घेऊन बसतात आणि त्याच्यामुळे मीटिंग्समधले जे इम्पॉर्टंट मेसेजेस मिस होतात. आणि याच्यामुळे हा जो सामाजिक परिणाम होतो आहे हा आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. कारण आपली जी संस्कृती आहे तिचा आधारच आपलं जे सामाजिक सोशल बॉन्डिंग आहे त्याच्यावर हा सगळा पाया उभा आहे. म्हणून हा सामाजिक परिणामसुद्धा या गॅजेट्समुळे, त्याच्या असंवेदनशील वापराने, मी गॅजेट्समुळे म्हणणार नाही कारण ते निर्जीव आहेत, वापरणारे आपण सजीव आहोत, पण आपल्या त्या असंवेदनशील वापराने तो सुद्धा परिणाम त्याच्यावर होतो आहे. तर सर, मुलांच्या मोबाईल आणि तत्सम उपकरणाच्या वापराबाबत तुम्ही काय सांगाल? हो प्रिया, हा प्रश्न खरं सांगायचं तर इट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. त्याचं कारण असं आहे की आपली जी तरुण पिढी आहे हे आपलं उद्याचं भविष्य आहे. आणि आपल्या भारतातल्याच एका खूप प्रसिद्ध विद्यापीठाने आत्ता एक रिसर्च केला. त्याच्यामध्ये त्यांनी जी काही त्या शहरातली किंवा आजूबाजूच्या शहरांमधली प्रायव्हेट स्कूल्स होती त्याच्यातल्या 5,000 विद्यार्थी, त्या 5,000 विद्यार्थ्यांचा त्यांनी डेटा मागवला. आणि ते 5,000 विद्यार्थी, त्यांनी त्याचे 2 क्रायटेरिया होते. इमोशनली स्टेबल, अनस्टेबल असणारे विद्यार्थी, ज्यांची भावनिक अस्थिरता ज्यांच्यामध्ये आहे, आणि जे लवकर ज्यांना राग येतो,
शॉर्ट टेम्पर्ड ज्याला आपण म्हणतो, अशा 5,000 विद्यार्थ्यांचा त्यांनी डेटा मागवला आणि त्या 5,000 विद्यार्थ्यांमधून त्यांनी 1134 असे विद्यार्थी निवडले की ज्यांची वर्तणूक ही खरोखर खूप चिंता करण्यासारखी होती. बापरे. आणि या 1134 विद्यार्थ्यांमधून ज्यावेळेस त्यांनी सर्व्हे केला आणि त्यांचा स्टडी केला, त्यांचाही स्टडी केला आणि त्यांच्या पॅरेंट्सचाही स्टडी केला, याच्यामध्ये जो डेटा बाहेर आला आहे रिसर्च, तो खूप म्हणजे आपल्याला विचार करणारा लावणारा आहे. तर ह्या 1134 विद्यार्थ्यांमधले 64% विद्यार्थी हे रात्री झोपेमध्ये मोबाईलबद्दल बडबड करतात. 77% विद्यार्थी यांची झोप स्क्रीन टाईममुळे कमी झाली आहे. 77% विद्यार्थी हे घरी आल्या आल्या मोबाईल फोनची डिमांड करतात. 78% विद्यार्थी हे मोबाईलशिवाय जेवण करत नाहीत आणि 93% विद्यार्थी हे ऑनलाईन गेम्स प्रिफर करतात मैदानी गेम्सपेक्षा. हा जो डेटा आहे हा खरंच खूप विचार करणारा लावणार आहे आणि चिंताजनक आहे. मी जसं म्हटलो की कारण आपली ही तरुण पिढी आपलं उद्याचं भविष्य आहे आणि त्यांच्या बाबतीत जर असं होत असेल आणि याच्यातला जो पुढचा जो मुद्दा आहे तो खरा विचार करण्यासारखा आहे. याचं ज्यावेळेस कारण मीमांसा केली गेली की काय कारणं असतील ह्या गोष्टींचे, त्याच्यामध्ये जे लक्षात आलं की याला बऱ्याचशा अंशी पॅरेंट्स जबाबदार आहेत. कारण पॅरेंट्स हे त्यांची वेळ निभवून नेण्यासाठी त्यांच्या कामात त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून मुलांना मोबाईल फोन देऊन टाकतात. की त्रास देतोय ना, घे हा मोबाईल, किंवा माझं काम चालू आहे मला त्यात डिस्टर्ब नको, घे हा मोबाईल. याच्यामुळे म्हणून मी असं म्हणेन की मुलांबद्दल बोलण्याच्या अगोदर आपल्याला मोठ्यांबद्दल, मोठ्यांच्या स्क्रीन टाईपबद्दल आणि मोठ्यांच्या वर्तणुकीबद्दल बोलणं फार महत्त्वाचं आहे. कारण मुलं जे आहेत हे मुलं आपल्या सराउंडिंगमधून शिकत असतात आणि त्यांच्यासाठी सगळ्यात जवळचं सराउंडिंग म्हणजे काय, त्यांचं कुटुंब. म्हणून आईवडिलांना आधी आपल्या स्क्रीन टाईमबद्दल आणि आपल्या भावनिक नियमनाबद्दल विचार करणं गरजेचं आहे. ते जर केलं तर मुलांच्यावर त्याच्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल. अमेरिकेमध्ये आत्ताच एक रिसर्च केला गेला, 10 वर्ष तो रिसर्च चालला आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सिद्ध केलं की ज्या मुलांचा स्क्रीन टाईम जास्त आहे त्या मुलांची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट खूप कमी होते. आता कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे आकलन क्षमता. जीवनामध्ये काही करायचं असेल तर पर्सनला, त्या व्यक्तीला त्याची आकलन क्षमता चांगली असणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या तरुण पिढीची आकलन क्षमताच जर कमी होत असेल तर डेफिनेटली हा आपल्या सगळ्यांना विचार करण्याचा विषय आहे. म्हणून लहान मुलांच्या बाबतीत मी असं म्हणेन की आधी मोठ्यांपासून आपण सुरुवात करूया, मोठे आपण रोल मॉडेल बनूया, म्हणजे त्याला बघून लहान मुलंही ते शिकतील. एकदम बरोबर. आणि खूपच छान आणि सोप्या भाषेत तुम्ही हा मुद्दा आमच्यासोबत शेअर केला. सर, तुम्ही म्हटला की तंत्रज्ञान आणि गॅजेट यांचा संवेदनशील आणि असंवेदनशील वापर यामधील जी एक सीमारेषा असते बरोबर ती धूसर असते. आणि एखाद्या व्यक्तीला हे जर समजून घ्यायचे असेल की त्याने ती सीमारेषा ओलांडली आहे तर ते त्याने कसे समजून घ्यावे? बरोबर. म्हणजे तुमच्या प्रश्नाला मी थोडंसं असं म्हणेल की एखाद्या व्यक्तीला जर हे समजून घ्यायचं असेल की त्याचा तंत्रज्ञान आणि गॅजेट्स याचा जो वापर आहे, टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्सचा, हा जो एक प्रिस्क्राईब लिमिट आपण म्हणूया त्याला, ते प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. पण तो त्याच्या आहारी गेला आहे हे त्याला कळून घ्यायचं असेल तर ते कसं कळेल? तर खूप छान प्रश्न आहे हा आणि हा गरजेचा प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला हे समजून घेणं गरजेचं आहे. मात्र एक गोष्ट आहे की वन साईज डझंट फिट ऑल. म्हणजे एकच सोल्युशन सगळ्यांना नाही होऊ शकत, अप्लाय होऊ शकत. कारण प्रत्येकाचा तंत्रज्ञानाचा वापर जो आहे त्याच्या गरजेनुसार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर यूट्यूबर असेल तर त्याला ते यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं आणि त्याच्यासाठी त्या तंत्रज्ञानाबरोबर काम करणं, त्याचा टाईम हा नक्कीच जास्त असणार आहे. मात्र आता जे आपण बोलूया ते एक जनरल टाईमलाईन, जनरल एक प्रिस्क्रिप्शनसारखं बोलूया की काय नेमक्या त्या गोष्टी आहेत की ज्याच्याने मला कळेल की मी तंत्रज्ञानाला न वापरता तंत्रज्ञान मला वापरतं आहे हे मला समजून घ्यायचं असेल. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या मोबाईल फोनपासून अर्धा तास तुम्ही दूर राहू शकता का? हा पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. बरोबर. जर तुम्हाला अर्धा तासही तुमच्या गॅजेट्सपासून दूर राहणं अस्वस्थ करत असेल तर मात्र तुमचं टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्सबरोबरचं रिलेशन रिव्हिजिट करण्याची वेळ आलेली आहे, हे तुम्ही समजून घ्या. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, झोपताना तुम्हाला जर मोबाईलशिवाय झोप लागत नसेल, तुम्ही मोबाईल घेऊनच झोपत असाल, परत तुम्हाला तुमच्या टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्सबरोबरच्या रिलेशनला रिव्हिजिट करण्याची वेळ आलेली आहे.
तुम्ही कुठेतरी समारंभात जाता, कार्यक्रमात जाता किंवा इव्हन घरात जातात, तुमच्या घरामध्ये तुम्ही राहतात, त्यावेळेस एखादा व्यक्ती तुमच्याशी संभाषण करतोय, तुम्हाला काहीतरी कन्व्हे करण्याचा प्रयत्न करतोय, शेअर करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तुम्ही त्याला 2 किंवा एकापेक्षा जास्त वेळा तुम्ही जर त्याला विचारत असाल, 2 वेळा 3 वेळा, की तू काय म्हटलास, तू काय म्हटलीस, हे जर तुम्ही म्हणत असाल आणि तुमच्या हातात ते 6 इंचचं गॅजेट असेल, नक्कीच तुम्ही त्याच्या आहारी गेलेला आहात. त्याच्यामुळे ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं त्या टेक्नॉलॉजी आणि गॅजेटबरोबरचं रिलेशन हे हेल्दी आहे का त्याचा प्रवास अनहेल्दी याच्याकडे ऑलरेडी सुरू झाला आहे. तिथे तुम्हाला मात्र त्याच्याबद्दल विचार करून आणि तुमच्या स्वतःच्या या टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्सबरोबरच्या संबंधांना परत एकदा रिव्हिजिट करून आणि नव्याने तुम्हाला या डिजिटल डिटॉक्सच्या प्रवासाला सुरुवात करणं गरजेचं आहे, एवढं तुम्ही समजू शकतात. आजकाल बरेच जण म्हणजे अगदी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उच्च पदस्थ व्यक्ती असतात, ते सुद्धा कामाच्या टेन्शननंतर अनवाइंड होण्यासाठी किंवा रिलॅक्स होण्यासाठी सोशल मीडिया आणि अदर प्लॅटफॉर्म जे असतात आपले OTT त्याचा वापर करतात. त्याबद्दल तुमचे काय मत आहे सर? हा खरंच खूप म्हणजे विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि इथे मला असं म्हणायला आवडेल प्रिया की ज्यावेळेस 10 लोक एखाद्या गोष्टीला चुकीचं म्हणतात किंवा आपण असं म्हणूया की एखादं असत्य जर खूपच रेटून सांगितलं गेलं तर ते सत्य म्हणून घ्यायला लागलं जातं. तसं लोकांना असं जे वाटतं की दिवसभराच्या लोडनंतर नेटफ्लिक्सवर एखादी सिरीज बघितली आणि मी अनवाइंड झालो, हा जो एक चुकीचं प्रोग्रामिंग होतं आहे ते बरोबर नाही आहे. कारण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की स्टिम्युलेशन आणि रिलॅक्सेशन याच्यामध्ये फरक आहे. आपण ज्याला अनवाइंड होणं म्हणतो ना, याचा खरा अर्थ असतो की रिलॅक्सेशन. अनवाइंडिंग इज गेटिंग रिलॅक्स्ड. तुम्ही मला सांगा की तुम्ही नेटफ्लिक्सवर एखादी सिरीज बघितल्यानंतर तुमचं माइंड एकदम पीसफुल होतं का? ते पीसफुल होतं की तुमची विचारांची प्रक्रिया अजून वाढते? कारण नेटफ्लिक्समध्ये ज्यावेळेस तुम्ही, लोक आजकाल म्हणतात की मैंने रात को 10 बजे शुरू किया, 3 बजे तक पूरा सिरीज खतम कर दिया. हो ना. हे अभिमानात सांगण्याची गोष्ट नाही आहे. कारण तुम्ही तुमच्या बायोलॉजिकल जे क्लॉक आहे, झोपेचं जे तुमचं एक नॅचरल सर्किट आहे, त्याला तुम्ही ब्रेक करत आहात. आणि याच्याने अर्धवट झोपेचे जे परिणाम आहेत त्याच्यावर एक आपण वेगळा एपिसोड घेऊ शकतो, इतकं मोठं त्याचं महत्त्व आहे. पण हे झोपेला डिस्टर्ब करून आणि मग ते विचार डोक्यात घेऊन ज्यावेळेस तुम्ही झोपतात, तुमची झोप साऊंड स्लीप होणं शक्यच नाही. आता म्हणून मी म्हटलं स्टिम्युलेशन आणि रिलॅक्सेशनमध्ये फरक काय आहे? स्टिम्युलेशनमध्ये तुमचे थॉट्स अजून स्पीडअप होतात, विचार वाढतात. रिलॅक्सेशनमध्ये तुमची विचारांची प्रक्रिया थोडी मंदावते आणि तुमच्या ब्रेनला, तुमच्या माइंडला शांत वाटतं. त्याच्यामुळे हे जे आपण म्हणतो OTT प्लॅटफॉर्म्सने आपण अनवाइंड होतो, आपण अनवाइंड नाही होत, आपण स्टिम्युलेट होतो, जे आपल्या झोपेसाठी बरोबर नाही आहे. कारण आपल्या संतांनी, आपल्या सायकोलॉजिस्टनी अनेक जे रिसर्चर्स आहेत त्यांनी सांगितलं आहे, इव्हन स्लीप रिसर्चर्स सुद्धा हे म्हणतात की झोपण्याच्या 1 तास अगोदरपासून तुमची ती तयारी सुरू झाली पाहिजे, तुमचे इनपुट्स घेणं कमी झालं पाहिजे, तुमची विचारांची दिशा मंदावली पाहिजे आणि तुम्ही हळूहळू त्या स्टेटमध्ये गेलात तर तुम्ही बेडवर गेल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागेल आणि ती शांत झोप तुम्हाला दुसऱ्या दिवशी अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी प्रेरित करेल. त्याच्यामुळे हे स्टिम्युलेशन आहे, हे रिलॅक्सेशन नाही. म्हणून आता हा झाला प्रॉब्लेम. आता याला मला फक्त एक तुम्हाला सांगायचं आहे की आपण कसं टेक्नॉलॉजीच्या आहारी जात आहोत की आपल्याला आहारी म्हणजे बनवलं जात आहे. एक सिम्पल एक्झाम्पल जे माझ्या सेशन्समध्ये मी कायम सांगतो की एकदा एका OTT प्लॅटफॉर्मच्या CEOला एका पब्लिक फोरममध्ये हा प्रश्न विचारला गेला की हु इज युअर बिगेस्ट कॉम्पिटिटर? तुमचा सगळ्यात मोठा स्पर्धक कोण आहे म्हणून. तर अनेक जणांनी उत्तरं दिले त्या स्पीकरला की Amazon प्राईम असेल किंवा हॉटस्टार असेल, हे तुमचे स्पर्धक असू शकतात. त्याने उत्तर काय दिलं असेल प्रिया? तो म्हटला की हे कोणीही आमचे स्पर्धक नाही आहेत. दे आर नॉट आवर कॉम्पिटिटर्स. आवर बिगेस्ट कॉम्पिटिटर इज ह्युमन स्लीप. एक्झॅक्टली. जर हे तो स्वतः मान्य करतोय तर आपण त्याला दोष देण्यात किंवा त्याच्या OTT प्लॅटफॉर्मला दोष देण्यात अर्थ नाही आहे. आपण आपल्या विवेक बुद्धीला जागृत ठेवून आपण आपल्या शरीराबरोबर, आपल्या मनाबरोबर, आपल्या थॉट प्रोसेसबद्दल काय करत आहोत हे आपल्याला विवेकबुद्धी आपली जागृत ठेवून समजून घेणं गरजेचं आहे. आणि आता तुम्हाला जर याची सवय लागली असेल तर सवय ही एका दिवसात बदलत नाही. त्याच्यामुळे जसं मी मागे एका विद्यार्थ्याला एका पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, खूप चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता तो,
3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी रात्री 3-3 वाजेपर्यंत सिरीज बघायची, वेब सिरीज. आणि त्याच्याने त्याच्या सगळ्या गोष्टी, त्याची हेल्थ इम्पॅक्ट होते, त्याच्या स्टडीज इम्पॅक्ट होते. पॅरेंट्स खूप त्याचे पॅनिक झालेले होते. आणि ज्यावेळेस ते माझ्याकडे आले आणि एक साधारण 21 दिवसाचा प्रोग्राम मी त्याच्यासाठी बनवला, आधी त्याच्याशी बोललो. आता तो मुलगा हळूहळू कमी करून तो मुलगा रात्री 11 वाजता झोपायला जातो. मात्र ते एकदम दुसऱ्या दिवशी झालं का? नाही, ती प्रोसेस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्हाला ती सवय असेल तर त्याला ग्रॅज्युअली कमी करा. आणि कमी करा म्हणजे काय करा, त्याला तुम्हाला अल्टरनेट सोल्युशन फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही वाचनाची सवय लागा. आणि तुम्ही जर उच्च पदावर असाल तर तुम्ही ऐकलंच असेल की लीडर्स आर गुड रीडर्स. त्याच्यामुळे वाचनाची सवय, आपल्या मराठीत आपण म्हणतो वाचाल तर वाचाल. त्याच्यामुळे ही वाचनाची सवय तुम्ही लावलीत तर तुम्हाला बघून तुमच्या मुलांमध्ये ती येईल आणि ती तुमच्या पुढच्या जनरेशनला दिलेली तुम्ही सगळ्यात छान गिफ्ट असेल. म्हणून तुम्ही वाचनाला सुरुवात करा. सेल्फ हेल्प बुक्स अनेक आहेत, ते वाचा. कुठेतरी शांत म्युझिक ऐका, मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशनवर परत आता मेडिटेशनचं महत्त्व आपण सांगायला गेलो तो एक एपिसोड कमी पडेल. पण तुम्हाला जे योग्य वाटतं तसं कुठेतरी सुदिंग म्युझिक, गायडेड मेडिटेशन अनेक अवेलेबल आहेत, ते तुम्ही ऐका. आणि झोपताना शांत मनस्थितीत झोपा, जेणेकरून तुमचा दुसरा दिवसही छान जाईल आणि तुमचं स्वतःविषयीचं जे एक इमेज आहे ती पण पॉझिटिव्ह क्रिएट होईल. कारण आत्ता होतंय काय ना, आपण टेक्नॉलॉजीच्या आहारी जातोय. त्याच्यामुळे आपली जी मनस्थिती आहे ती, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की गॅदर्ड माइंडसेट, कंपोज्ड माइंडसेट, तो आता आपला राहिलेला नाही आहे. आणि तो जर नसेल तर असे व्यक्ती ज्यावेळेस सिनियर पोझिशन्सला असतात तेच जर त्यांचा माइंडसेट गॅदर्ड नसेल, कंपोज नसेल, तर दे कॅनॉट एक्सपेक्ट देअर सबऑर्डिनेट्स टू बिहेव इन अ काम अँड कंपोज्ड वे, बिकॉज लीडर्स नीड टू लीड बाय एक्झाम्पल. म्हणून अशा उच्चपदस्थ व्यक्तींना ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना बघून त्यांचे सबऑर्डिनेट्स पण त्यांना फॉलो करतील आणि त्यांच्या घरातले जे त्यांची अपत्य मुलं आहेत ते सुद्धा त्यांना रोल मॉडेल म्हणून घेतील. खरं. सर, आजपर्यंत तुम्ही बऱ्याचशा कार्यशाळा घेतल्या आहात आणि तुमचा या विषयामध्ये खूप अभ्यास आहे. तर तुम्ही काही रिअल लाईफ एक्झाम्पल द्याल का, जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना थोडे कळायला त्याबद्दल मदत होईल? नक्कीच प्रिया. आता उदाहरण द्यायचं झालं तर मी 2 प्रकारची उदाहरणं देईल. एक की ज्या ठिकाणी थोडा असंवेदनशील वापर केल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात, आणि मग आपण पॉझिटिव्ह एक्झाम्पल्सकडे जाऊया, कारण शेवट आपण पॉझिटिव्हिटीने करूया जेणेकरून ते लोकांच्या लक्षात राहील. तर आपल्या इथेच पुण्यामध्ये ओयो हॉटेल, जर्मन बेकरीच्या बाजूला जिथे ओयो हॉटेल म्हणून आहे, तिथे एक इथिकल हॅकर त्यांनी एक डेमो दिला होता की तुमच्या फेसबुकच्या पर्सनल प्रोफाईलचा जो फोटो असतो तो वापरून काही मिनिटातच तुमचं प्रोफाईल हॅक केलं जाऊ शकतं. आता हा झाला की आपण कुठल्या लेव्हलपर्यंत आपण शेअर केलं पाहिजे. आता मुलांच्या हे झालं मोठ्यांच्या बाबतीत. मुलांच्या बाबतीत एक उदाहरण की ब्रिजपोर्ट नावाची एक US मध्ये सिटी आहे, कनेटिकट म्हणून स्टेट आहे. ब्रिजपोर्ट नावाची खूप मोठी सिटी आहे. तिथे एक अगदी 4थी-5वीतला मुलगा, एके दिवशी सकाळी त्याची आई ज्यावेळेस त्याला दरवाजा वाजून शाळेसाठी तयार करायला गेली तर त्याच्या आईला भुवळ आली, कारण त्या मुलाने खिडकीच्या पडद्याला फास लावून स्वतःचा जीव घेतला होता. आता त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं त्यावेळेस कळालं की तो मुलगा जो टॅब वापरत होता त्याच्यामध्ये, त्याच्या यूट्यूबमध्ये तो मॅक्सिमम गेम्स असे खेळत होता की जिथे त्याला सुसाईड करण्यासाठी प्रोव्होक केलं जात होतं. आणि लहान मुलं जे असतात त्यांची क्लीन स्लेट असते, त्यांचा ब्रेन पण फुल्ली डेव्हलप नसतो, त्याच्यामुळे त्यांना जसं गाईड केलं जातं तसंच ते वागत असतात. म्हणून आपली मुलं काय वापरत आहेत, म्हणजे मोबाईल बघताना किंवा त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स जो आहे हा मॉनिटर्ड असला पाहिजे. बरोबर. आता हे झाले की असंवेदनशील वापराची उदाहरणं. आता यालाच आपण संवेदनशील पॉझिटिव्ह काय एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो. आता हेच US मधल्या एक्झाम्पलने मी सुरू करेल. US मध्ये फ्लोरिडा नावाचा एक स्टेट आहे, तिथे आत्ताच मार्च महिन्यामध्ये एक लॉ पास केला गेला ज्याच्यामध्ये 14 वर्षापर्यंतच्या मुलांना सोशल मीडिया अकाउंट वापरता येणार नाही. 14 ते 15 वर्ष वयोगटातले मुलं जे आहेत त्यांना जर सोशल मीडिया अकाउंट वापरायचं असेल तर दे शुड यूज इट अंडर द मॉनिटरिंग ऑफ देअर पॅरेंट्स. 16 वर्षाच्या पुढच्या मुलांनाच फक्त त्यांचं स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट राहील. पॉझिटिव्ह हे, त्याच्यामुळे हा एक झाला पॉझिटिव्ह इन्फोर्समेंट. सेकंड, आपल्याचकडे महाराष्ट्रात
मोहित्यांचं वडगाव असं एक गाव आहे, मला जर ते नाव नीट आठवत असेल तर मोहित्यांचं वडगावच नाव आहे ते. आणि अजून एक आपल्या इथलं खेड, त्या लोकांनी इतका सुंदर निर्णय घेतला आहे की त्यांनी रोज 7 वाजता त्या खेड्यामध्ये एक सायरन वाजतो. तो सायरन वाजला रे वाजला की अलिखित नियम, 7 वाजता सायरन वाजला, 8 वाजेपर्यंत घरातले TV, मोबाईल फोन सगळे बंद होतात, सगळं कुटुंब एकत्र येतं, मुलं घरामध्ये अभ्यास करतात, मोठे त्यांना काही अडचण असेल तर ती सोडवतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्स एकमेकांवर शेअर करतात आणि गप्पा मारतात. हा झाला. कारण हा जर कलेक्टिव्ह प्रॉब्लेम असेल प्रिया, तर याला सोल्युशन पण आपल्याला कलेक्टिव्हली जर आपण केलं ॲज अ ग्रुप तर ते सोल्युशन जास्त प्रॅक्टिकल असणार आहे. म्हणून हे आपण आपल्या फॅमिली लेवलला आणि सोसायटी लेवलला काय काय करू शकतो हे आता आपल्याला ब्रेनस्टॉर्म करण्याची वेळ आली आहे. आणि एकमेकांच्या साथीने आता मी तुमचं कौतुक करेन की तुम्ही हा पॉडकास्टच्या थ्रू हा मेसेज पोहोचवता आहात, तर डेफिनेटली याच्यातूनही लोकांना नक्कीच पॉझिटिव्ह काही सोल्युशन्स मिळतील. आणि याच्यापुढेही त्यांना कोणाला काही त्याच्यामध्ये डिजिटल डिटॉक्सबद्दल, डिजिटल वेलबिंगबद्दल जर काही सोल्युशन्स हवे असतील ते कायम आपल्याला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि मला नक्कीच आवडेल त्यांना हेल्प करण्यासाठी, गाईड करण्यासाठी या माध्यमातून. नक्कीच सर. आपला जो कोरोनापूर्वीचा काळ होता त्यावेळी स्क्रीनिंग टाईम इतका नसायचा, पण कोरोना नंतरच्या काळापासून आपण ऑनलाईन किंवा आपला ऑनलाईन प्रेझेन्स वाढत गेला. बरोबर. आणि तो अजून देखील असाच आहे. बरोबर. आपल्याला तो एक समतोल राखता येत नाही की आपण ऑनलाईन पासून ऑफलाईनला कसं स्विच करायचं. ओके ओके. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर प्रिया. आणि ही सत्यता आहे जी आपण मान्य केली पाहिजे की कोविडमध्ये आपल्याला ऑनलाईन हे आपल्यासाठी डेफिनेटली बून होतं आणि आजही आहे, वरदान होतं आणि आजही आहे. कारण मी परत म्हणेन की आपण हे जे आता काही बोलतो आहोत याच्यामध्ये कुठेही टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्सला चुकीचं म्हणणं किंवा त्यांना ॲब्यूज करणं किंवा निगेटिव्ह म्हणणं हा बिलकुल उद्देश नाही आहे. आणि तसं म्हणणं कोणी म्हणत असेल तर खूप चुकीचं आहे. कारण करोना काळामध्ये टेक्नॉलॉजीमुळे आपण फक्त सर्वाईव्हच झालो नाही तर आपण थ्राईव्हसुद्धा झालो. म्हणजे अनेक बिझनेसेस ॲक्च्युली ऑनलाईन झाल्यामुळे ते अनेक जणांची, म्हणजे आपण म्हणतो की रोजीरोटी त्याच्यामुळे चालली. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कधीच आपण चुकीचा विचार करूच शकत नाही. टेक्नॉलॉजी इज ऑलवेज अ बून, बट हाऊ वी यूज द टेक्नॉलॉजी दॅट मॅटर्स. सो त्याच्यामुळे आता आपण त्या काळातून आता जरी बाहेर आलेलो असलो तरीसुद्धा त्या सवयींमुळे अजूनही तो समतोल राखणं आपल्याला डिफिकल्ट होतं, ही सत्यता आहे. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट जी मी सांगू इच्छेल, जे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, खूप सुंदर एक वाक्य आहे, ही इंटेन्शन इज द बाउन्सर ऑफ अटेन्शन. म्हणजे काय की आता आपण मोठ्या मोठ्या इव्हेंट्सला जातो किंवा खूप 5 स्टार हॉटेलमध्ये जातो तर तिथे बाहेर बाउन्सर उभे असतात, एकदम असे हेल्दी रोबस्ट पीपल की जे काही ज्याला आपण म्हणतो की अघटित काही घटना घडू नये म्हणून ते तिथे उभे असतात, त्यांचा प्रेझेन्सच खूप पॉवरफुल असतं. तसं आपलं जे इंटेन्शन आहे ना, हे इंटेन्शन जे आहे आपलं ते बाउन्सरचं काम करतं आपल्या अटेन्शनसाठी. त्याच्यामुळे माझा ऑनलाईन प्रेझेन्स हा किती इंटेन्शनल आहे हे जर मी कायम चेक करत राहिलो, म्हणजे फॉर एक्झाम्पल की माझ्याकडे हा सायन्सचा गॅजेट आता आहे, कायम माझ्या आजूबाजूला असतो, पण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस माझा हात त्याच्याकडे जाईल त्यावेळेस मी जर माझं इंटेन्शन चेक केलं की मी माझ्या बोर्डमला फक्त टाळण्यासाठी त्याला हात लावतोय की खरोखर काहीतरी गरज आहे, काहीतरी मेसेज चेक करायचा आहे किंवा काहीतरी ईमेल करायचा आहे म्हणून मी हात लावतो आहे, हे इंटेन्शनली जर मी त्या गॅजेट्स आणि टेक्नॉलॉजी जर हँडल केलं तर माझ्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये ते पोटेन्शियल आहे की या इंटेन्शनल बिहेवियरने तो आपला अटेन्शन स्पॅनही वाढवू शकतो आणि टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्सबरोबरचं आपलं जे रिलेशन आहे त्याला हेल्दी पण बनवू शकतो. इतक्या सिम्पल ट्रिकने आपल्याला खूप मोठ्या गोष्टींची गरज नाही, फक्त चेक युअर इंटेन्शन्स दॅट व्हाय यू आर गोइंग टू द स्क्रीन. Is it really needed? If it is needed, then it is needed. That time we cannot talk of digital detox because that is something part of your work life or personal life or professional life. मात्र तुमच्याकडे रिकामा वेळ आहे आणि त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस रिकाम्या वेळात जर फक्त फोनच आठवत असेल तर मात्र तो समतोल तुम्ही राखत नाही आहात आणि तुम्ही टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्सच्या आहारी जात आहात, जे तुमच्यासाठी, तुमच्या डेव्हलपमेंटसाठी, ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी चांगलं नाही आहे. कारण ब्रेन काय करत असतं की प्रत्येक वेळेस तुम्ही जी ॲक्शन करतात त्याच्यासाठी ब्रेनमध्ये आपल्या न्यूरल नेटवर्क्स तयार होत असतात आणि ज्याला आपण म्हणतो की सवय लागली म्हणजे काय की ब्रेनला प्रत्येक वेळेस तुम्ही ॲक्शन रिपीट केली तो त्याच्यासाठी इझी पाथवे होतो, तशी न्यूरल नेटवर्क्स आपल्या याच्यात बनतात आणि प्रत्येक वेळेस तो ट्रिगर आला की आपण ती गोष्ट आपण त्याला सकंब होतो, आपण ते करतो आणि मग आपण म्हणतो की मी इच्छा आहे माझी पण मी करू शकत नाही. पण ती
इच्छा आहे पण करू शकत नाही, ती सवय लावणारे जर आपणच आहोत, ते तोडणारेही आपणच आहोत. आणि ती एका सिम्पल इंटेन्शनने आपण ती नक्कीच तोडू शकतो. खरं आहे. येस. कारण पण आपणच आहे आणि उपाय पण आपणच आहोत. निवारण पण आपणच आहोत. अगदी खरं आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. बरोबर. येस. सर ते शेवटी आपण आपल्या प्रेक्षकांना डिजिटल वेलबिंगसाठी काही प्रभावी उपाय सांगाल का? नक्कीच प्रिया. आणि आपण याच्यात छोट्या छोट्या गोष्टी अगदी सुरुवात करूया याच्यातून. आणि मला याच्यातून परत लहान मुलांनीच सुरुवात करायला आवडेल, म्हणजे मुलांसाठी, की आपण आत्ता जे एक प्रश्न घेतला की करोना काळात आपण ऑनलाईन होतो आणि आताही आपल्याला तो समतोल राखणं डिफिकल्ट होत आहे. तर एक सर्वे केला गेला ज्याच्यामध्ये हे आढळलं की मुलांसाठी मनोरंजन हा खूप महत्त्वाचा भाग असतो. आणि ज्यावेळेस त्यांना ऑफलाईन जगात मनोरंजन मिळत नाही, त्याच वेळेस ते ऑनलाईन जगात मनोरंजन शोधतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला उपाय जर मला सांगायचा असेल, सिंपल उपाय, मी मोठ्यांपासून परत सुरुवात करेल, की मोठ्यांनी लहानांच्या विश्वामध्ये ऑफलाईन जर मनोरंजन आणता आलं तर तिथून सुरुवात करावी आपण. याच्याने काय होईल की मोठ्यांचा तर स्क्रीन टाईम कमी होईलच, कारण ते मुलांबरोबर बिझी होतील. आणि मुलांना पण ऑफलाईन जगात मनोरंजन मिळाल्यामुळे, आता ऑफलाईन मनोरंजन म्हणजे काय की मैदानी खेळ, तुम्ही मुलांबरोबर तुमच्या बॅडमिंटन म्हणा किंवा काही खेळ, कॅरम म्हणा, तुम्ही खेळू शकतात का? तो वेळ तुम्ही काढू शकतात का? तसं तुम्ही मुलांबरोबर वेळ घालवाल का? ते घालवणार नसाल तर मुलांचा आपोआप स्क्रीन टाईम नक्की कमी होईल, कारण मुलांना आईवडिलांचा अनडिवायडेड अटेन्शन हे त्यांच्यासाठी खूप मॅटर करतं. त्याच्यामुळे त्यांना जर ते मिळत असेल, मी गॅरंटी देऊन सांगतो की हळूहळू एका दिवसात होणार नाही. म्हणजे तुम्ही असं म्हटलं की आज मी तुझ्याबरोबर बसतो आणि तुझा स्क्रीन टाईम कमी झालाच पाहिजे, हे चालणार नाही. बिकॉज दिस इज नॉट द वे इट वर्क्स. एवढ्या दिवसांची सवय तुम्ही म्हणाल की एका दिवसात जाईल, ते नाही होणार. पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. प्रभावी उपाय आपण कितीही सांगितले, पण त्याच्यात पेशन्स नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून पेशन्स ठेवून हळूहळू त्या ऑनलाईन जगातून आपण ऑफलाईन मनोरंजन शोधत, स्वतः पण आणि मुलांसाठी पण. म्हणजे आपण बसलो आहोत, घरी आलो, एखादं पुस्तक तुम्ही धरून बघा. मुलगा आज इग्नोर करेल, उद्या इग्नोर करेल, पण परवा तुमच्याकडे येऊन विचारेल, बाबा तुम्ही काय वाचतायत परवापासून? तिथून तुमचा डायलॉग सुरू होऊ शकतो. कारण गरज आहे इंटरॅक्शन्सची, इन्स्ट्रक्शन्सची नाही. तुम्ही मुलांना म्हणाल की तुम्ही मुलांना म्हणाल की हे करू नको, ते करू नको, मुलं अजिबात ऐकणार नाहीत. त्याच्याऐवजी हे केल्याने असं होऊ शकतं, म्हणजे मुलांचा जर ऑनलाईन प्रेझेन्स जास्त असेल तर त्याचे धोके काय आहेत हे तुम्ही मुलांना सांगितलं तर ते त्यांची स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकतील. आणि तुमच्या कृतींमधून जर तुम्ही सांगत गेले, जसं की झोपण्याच्या अगोदर अर्धा तास, 1 तास तुम्ही तुमचा मोबाईल बाजूला ठेवा, मुलांना ते बघतील. मुलं हळूहळू त्यांनाही कळेल की झोपण्याच्या अगोदर मोबाईल बघणं चुकीचं आहे. उठल्यानंतर मोबाईलला हात लावू नका 1 तास, कारण उठल्यानंतर तुमचा माइंड आणि ब्रेन हा अगदी फ्रेश म्हणजे मी म्हणेल की प्रोडक्टिव्हिटीच्या अँगलने जर आपण विचार केला तर दॅट इज द हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी टाईम. आणि त्याच वेळेस तुम्ही सोशल मीडियाचे इनपुट्स मध्ये घेत असाल, ते गार्बेजमध्ये घेत असाल, तर गार्बेज इन गार्बेज आउट, जे तुम्ही मध्ये घ्याल तेच बाहेर जाणार आहे. आणि म्हणून ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की झोपण्याच्या 1 तास अगोदर मोबाईल बाजूला ठेवणं, ज्या रूममध्ये तुम्ही झोपत आहात तिथून त्या रूमला तुम्ही रेडिएशन फ्री ठेवा. रेडिएशन्सवर IITमध्ये खूप मोठा रिसर्च चालू आहे. हे रेडिएशन्स आपल्या ब्रेनसाठी चांगले नाहीत. झोपताना तुमच्या घरातलं वायफाय बंद करा, रेडिएशन फ्री रूम ठेवा. सकाळी उठल्यानंतर 1 तास मोबाईल बघू नका, त्याच्याऐवजी चांगली पुस्तकं वाचा, मेडिटेशनची सवय लावा, मुलांना घेऊन बाहेर वॉकला जा. याच्याने तुमचं बॉन्डिंगही वाढेल आणि हळूहळू टेक्नॉलॉजीनी गॅजेटबरोबर तुमचं हेल्दी रिलेशनशिप एस्टॅब्लिश व्हायला सुरुवात होईल. सर, तुम्ही जे पुस्तक लिहिलं आहे फोकस मास्टरी, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्याल का? हो, नक्कीच आवडेल मला. फोकस मास्टरी हे पुस्तक मी ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस माझ्या डोक्यात सगळ्यात सुरुवातीला हा विचार आला की आजकाल फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी ह्या विषयावर अनेक खूप छान ज्याला आपण म्हणू एक्सपर्ट्स आहेत, वक्ते पण आहेत, आणि अनेक फ्रेमवर्क्स आज मार्केटमध्ये त्याचे अवेलेबल आहेत आणि त्याचा लोकांना नक्कीच फायदा पण होतो. सो आय रिस्पेक्ट ऑल द लीडर्स अँड इवन द ऑथर्स हू हॅव रिटन ऑन दिस सब्जेक्ट. अँड ॲज दे से की फोकस इज द मोस्ट क्रिटिकल ॲसेट ऑफ द 21st सेंचुरी. त्याच्यामुळे हे पुस्तक लिहिताना मला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देण्याची खूप इच्छा होती. आणि तो पर्स्पेक्टिव्ह देताना मला एके दिवशी असंच 2 कॅरेक्टर्स असे सुचले, लक्ष आणि दुर्लक्ष.
त्यांची नावंच मी तसे ठेवले. आणि हे दोघी कॉर्पोरेटमधले मित्र आहेत, सिनियर लीडर्स आहेत. एक लक्ष इज व्हेरी फोकस्ड, नावावरूनच कळतं. आणि दुर्लक्ष, डिस्पाईट ऑफ मेनी ऑर्गनायझेशनल ट्रेनिंग्स ऑन प्रोडक्टिव्हिटी अँड फोकस, ही फाइंड्स इज डिफिकल्ट टू फोकस ऑन हिज टास्क, ऑफन गेट्स डिस्ट्रॅक्टेड. तर ह्या दोन मित्रांची मी मग एक कॉन्व्हर्सेशनल स्टाईलमध्ये एक स्टोरी लिहिली छोटीशी. आणि त्याच्यात मी फोकसविषयी खूप वेगळे पर्स्पेक्टिव्ह मांडले आहेत. त्याच्यामध्ये मी जर आत्ताच सांगितलं तर तुम्हाला त्याचा मजा राहणार नाही. त्याच्यामुळे मला आवडेल की तुम्ही ते पुस्तक नक्की वाचा. आणि त्याला म्हणजे फॉर्च्युनेटली पीपल फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ, म्हणजे खूप हम्बलिंग रिव्ह्यूज त्याला लोकांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांनासुद्धा त्या पुस्तकाचा खूप फायदा झाला आहे. अगदी US सिनियर लीडर्सने सुद्धा ह्या फोकसचा जो पर्स्पेक्टिव्ह मांडला गेला आहे त्याला खूप ॲप्रिशिएट केला आहे. आणि ते त्यांना असं वाटतं की त्यांच्या रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं तर त्याचा खरोखर फोकस वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. तर अमेझॉनवर माझं ईबुक अवेलेबल आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की जा आणि ते वाचा. ते वाचण्यात किंवा तिथून घेण्यात तुम्हाला काही अडचण आली तर तुमच्या पॉडकास्टच्या थ्रू मला ते कनेक्ट होऊ शकतात आणि मी त्याच्याबद्दल नक्कीच सगळ्यांना मदत करू शकतो. हो, नक्कीच. आपल्या पॉडकास्ट थ्रू प्रेक्षकांना ह्या विषयाची गंभीरता आता कळालीच असेल. तर समजा आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला रिच आउट व्हायचं असेल तर त्यासाठी त्यांनी काय करावे? नक्कीच प्रिया, ॲक्च्युली डिजिटल वेलबिंग ह्या विषयावर मी आता जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून वर्कशॉप्स घेतो आहे. आणि अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये तसंच कॉर्पोरेटमध्ये सुद्धा मी या विषयावर सत्र घेतो. त्यामुळे कुणाला जर आपल्या संस्थेमध्ये हे ठेवायचे असतील सत्र तर दे कॅन ऑलवेज कनेक्ट विथ मी. माझे डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करीनच. ते तुम्ही तुमच्या पॉडकास्टच्या थ्रू नक्कीच ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात. हा झाला संस्थांमध्ये किंवा कॉर्पोरेटमधल्या वर्कशॉप्सबद्दल. कुणाला जर वैयक्तिकरित्या किंवा फॅमिलीला किंवा ग्रुपला जर डिजिटल वेलबिंग किंवा डिजिटल डिटॉक्स करायचा असेल आणि त्याच्यासाठी एक रोडमॅप हवा असेल तर ते पण इंडिव्हिज्युअलाइज्ड कोचिंग, मेंटॉरिंग आणि कन्सल्टिंग मी करत असतो. तर त्याची पण लिंक मी तुम्हाला नक्कीच देईन. कोणाला इंटरेस्ट असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि मग तेथून पुढे मी आपण एकमेकांबरोबर संवाद साधून आणि कम्युनिकेट करून तुमचे नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून तुम्हाला सुटेबल असा एक रोडमॅप डिजिटल वेलबिंगचा किंवा माइंडसेट रिलेटेड तुम्हाला वाटत असेल की लाईफमध्ये तुमच्या पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही कुठेतरी स्टक आहात आणि तुमचं पूर्ण पोटेन्शियल तुम्ही वापरत नाही आहात, मात्र तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यात पोटेन्शियल खूप आहे पण ते वापरण्यासाठी कुठेतरी तुम्हाला रोडब्लॉक्स वाटत आहेत, असं जरी तुम्हाला वाटत असेल तर ते माइंडसेट रिलेटेड कोचिंग आणि कन्सल्टिंगही मी करतो. तर त्याही बाबतीत मी मदत करायला मला आवडेल. नक्कीच सर. डिजिटल वेलबिंग ही संकल्पना अगदी सोप्या भाषेत आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद प्रिया. आणि थँक्यू, तुम्ही मला तुमच्या पॉडकास्टवर बोलवलं आणि ह्या इम्पॉर्टंट विषयाला, महत्त्वाच्या विषयाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जी तुम्ही धडपड केलीत. आणि मला नक्कीच खात्री आहे की जे कोणी हे पॉडकास्ट बघतील त्यांना ॲटलिस्ट डिजिटल वेलबिंग काय आहे हे कळेल आणि कुठेतरी एक पाऊल ते त्यांचं आपलं डिजिटली हेल्दी लाईफस्टाईल बनवण्याकडे नक्कीच टाकतील याची मला खात्री आहे. परत एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. आणि जर तुम्हाला सरांशी कन्सल्टेशन करायचं असेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला जर सरांचे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथून तुम्ही ते परचेस करू शकता. धन्यवाद.